हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहे लालबाग या बोटॅनिकल गार्डन मध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच आहे बंगलोरला गार्डन सिटी असं म्हणलं जातं, कारण खूप सारे गार्डन आहेत इथं। पण बंगलोर मधलं सगळ्यात मोठं गार्डन आहे ते लालबाग बोटॅनिकल गार्डन। तर इथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी निमित्त प्रत्येक वर्षी फ्लॉवर शो म्हणजेच फुलांचं एक्झिबिशन भरवलं जातं। वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि एक वेगळी थीम असते। तर ते बघण्यासाठी तुम्हाला 10 दिवस पूर्ण मिळतात। ह्या वर्षी 18 जानेवारी पासून 28 जानेवारी पर्यंत हे एक्झिबिशन आहे। तर लहान मुलांसाठी 30 रुपये असं तिकीट आहे, तर मोठ्यांसाठी 100 रुपये। आणि वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तर तुम्ही येऊ शकता, खूपच मस्त आहे। तर मी आता तुम्हाला घेऊन जाते आहे फ्लॉवर शो बघण्यासाठी। चला मग। यावर्षी फ्लॉवर शोची थीम लिंगायत समाजाचे फिलॉसॉफर, कवी, त्याचबरोबर सोशल रिफॉर्मर बसवेश्वर स्वामी यांना अनुरूपून केली होती। वर्षातून 2 वेळा भरणाऱ्या या फ्लॉवर शोची थीम प्रत्येक वेळी वेगळी असते। ह्यावेळी बसवेश्वर स्वामींची थीम होती आणि खूप सारी माहिती त्यांनी इथे लावलेली होती। प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे स्लोगन लावले होते। प्रत्येक फुलाची माहिती त्यांनी लिहिली होती, नावं लिहिलेली होती। वर्षातून 2दा भरणारा हा फ्लॉवर शो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दरम्यान 10 दिवसांसाठी भरवला जातो। तर खूपच भव्य, दिव्य आणि खूप सुंदर सुंदर फुलं इथे लावलेली आहेत। या फ्लॉवर शोमध्ये लाखो फुलं वापरली जातात। फक्त डायरेक्ट फुलंच नाही, तर कुंड्या वापरल्या जातात। खूप सारी फुलं ही कुंड्यांमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता इथे। त्याचबरोबर काही जंगली वनस्पतींचे नमुने आणि जंगली फळांचे, फुलांचे नमुने सुद्धा त्यांनी इथे दाखवले होते। फुलं सुकू नयेत म्हणून प्रत्येक 10 मिनिटांनी हा स्प्रिंकलर चालू व्हायचा, हा ऑटोमॅटिकच चालू व्हायचा। त्यामुळे फुलं एकदम फ्रेश दिसत होती।
खूप सारी देशी विदेशी फुलं जी कधी पाहिली होती, कधी पाहिलीही नव्हती, अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं मला इथे पाहायला मिळाली. आणि तेही खूप छान अशा पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. त्यामुळे सगळेच कॉर्नर एकदम सुंदर सजवलेले होते, एकदम सुंदर. पण आम्ही वीकेंडला गेल्यामुळे इतकी भयानक गर्दी होती की शूट करताना पण मला खूप डिफिकल्टी झाली होती. सगळीकडे फक्त फुलंच फुलं दिसत आहेत. अगदी वर सुद्धा लटकवले आहेत लाईक दिस. आणि आतमध्ये तर भरलेले आहेत. लालबाग गार्डनला आलोय तर लालबाग गार्डनची पण सैर करूया. हे आहे व्हाईट सिल्क कॉटन ट्री आणि हे अराउंड 200 वर्षापेक्षा जास्त वयाचं झाड आहे असं म्हणलं जातं. हे सगळ्यात मोठं आणि इंग्लिशमध्ये याला कॅबेज वूड असं पण म्हणतात. तर खूप मोठं आहे हे. बघू शकता त्याच्या फांद्याच इतक्या लांब लांबपर्यंत पसरलेल्या आहेत. मस्तच. थोडं मी फिरून पण दाखवते. त्याची एक फांदी तुटली आहे इकडची, बट खूप मोठा बुंदा आहे ह्याचा. बघू शकता इतकी झाडं आहेत इथे, इतकी. आणि खूप वर्ष जुनी झाडं आहेत ही. ह्याच्या खोडावरूनच लक्षात येते. दूर दूरपर्यंत फक्त झाडच झाडं दिसत आहेत. आणि इवन ह्याच्या मुळ्या सुद्धा खाली दिसत असतील तुम्हाला ह्या सगळ्या. इतका गारवा येतं. अरे पडते मी. मस्त छान वाटत इथं आल्यावर. खूपच थंड आहे. ओरिजिनल एसी ना. मस्त गारवा आहे. इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही खूप सारी मोठी मोठी झाडं आहेत, खूप सारी. आणि मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी ती 2 झाडं पण दाखवली जी एकदम एंट्रन्सलाच आहेत. आणि खूप छान वाटत इकडे. एकदम गार नॅचरल एसीचा फील येत आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की सगळी गुलाबाचीच झाडं आहेत. आणि ह्याला पूर्ण कंपाऊंड केलं आणि हा एरिया प्रोहिबिटेड ठेवला आहे, एंट्री नाही आत. पण इतक्या प्रकारची कलरची गुलाबाची झाडं इथं तुम्हाला दिसतील. आता मी तुम्हाला झूम करून दाखवते. खूपच सुंदर आहेत आणि खूप कलरची. फ्लॉवर शो बघून झालेला आहे आणि खूप गर्दी आहे. कारण आम्ही संडेला आलोय. काल अजिबात वेळ नव्हता, त्यामुळे सॅटर्डेला पॉसिबलच झालं नाही. संडेला आल्यामुळे खूप गर्दी राहिली. पण खूपच छान होता. माझं तर फर्स्ट टाइम होतं बघण्याचं. प्रदीपचं सेकंड टाइम होतं.
तर प्रदीप पण सांगेल कसं वाटलं. खूपच छान वाटलं. एकदम कूल आहे आणि डेकोरेशन मस्त केलेलं आहे. जी थीम आता ही केलेली आहे नाईस. तर सगळ्यांनी एकदा जरूर भेट द्या. हो, खूपच छान असतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही टाइमला हा 10-10 दिवसाचा कार्यक्रम असतो. वेळ मिळेल तसे येऊन बघून जा. एकदा तरी ॲटलिस्ट बघावं असं मला तरी वाटतंय स्पेशली, कारण खरंच खूप छान होता. माझा तरी बघण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स खूपच मस्त वाटला मला. वरून पाणी वगैरे स्प्रिंकल करत राहतात त्यांनी, कारण की ते 8 दिवस राहण्यासाठी 10 दिवस 8 ते 10 दिवस. हां. आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत, ते पण चॅनलवरती नक्की येतील लवकरच. फक्त एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे मला कामामुळं, त्यामुळं थोडं डिले होतंय. पण प्लीज अंडरस्टँड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.